तमिळ लोकांच्या विरोधात काही बोलाल तर मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढू असा इशारा भाजपचे मुंबईमधले आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलाय. पाहूया. मुंबईत तामिळांविरोधात बोलाल तर अशाच मोठ्या रॅली काढू हे आव्हान भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. मुंबई पण हा वाद मराठी विरुद्ध तमिळ असा कधीच नव्हता. हा वाद होता सत्य विरुद्ध असत्य. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि ही कोणाच्याही उपकाराने मिळालेली नाही. पण मित्रांनो, खरं बोललं तर आज महाराष्ट्रातील 288 आणि 48 खासदारांना या परिस्थितीची लाज वाटायला पाहिजे. ज्या जनतेने तुम्हाला सत्तेत बसवलं त्या जनतेला आज रस्त्यावर उतरून स्वतःच्या भाषेसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागत आहेत. यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? तुम्ही जनतेचे सेवक म्हणून निवडून आलेले आहात. मालक बनण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुम्हाला मतदान फक्त सत्तेचं राजकारण खेळण्यासाठी नाही दिलं. जर बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्राच्या मातेवर, इथल्या जनतेवर किंवा इथल्या अस्मितेवर टीका करून जात असतील तर तुम्ही फक्त खुर्च्या गरम करण्यासाठी बसलेला आहात का? तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून उपयोग काय? तुमची उत्तरदायित्व फक्त तुमच्या पक्षापुरती मर्यादित आहेत की ज्या जनतेने निवडून दिलं त्यासाठी काही देणे घेणं आहे? फ्लोरा फाउंटेन, ज्याला आज आपण हुतात्मा चौक म्हणून ओळखतो, तिथे 107 मराठी माणसांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या. त्या बलिदानाची किंमत आज ही आहे का की कोणी यायचा आणि मुंबईवर हक्क सांगावा? आपण परप्रांतीय महापौर पाहण्यासाठी किंवा मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळवण्यासाठी हे राज्य मिळवलेलं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात जास्त खंत वाटते ती आपल्या नेत्यांची. सत्तेत बसलेले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद भूषवणारे नेते निवडणूक आल्या की हिंदू म्हणून आपल्याकडून मतदान घेतात. पण मला सांगा, गुजरातचा हिंदू आणि तमिळचा हिंदू, त्यासाठी त्याचं राज्य आणि त्यांची भाषा सर्वोच्च असते. मग मराठी माणसानेच उदार व्हायचं का? परप्रांतीयांच्या वोट बँकेसाठी आपल्या मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं जातंय. हे राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे? ज्यांना मराठी माणसाच्या मतावर निवडून यायचं, विधानसभेत बसायचं आणि त्यांचा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आला की त्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, ही कुठल्याही प्रकारची चेतावणी नाही. पण आपल्या घरात कोणी घुसून आपल्याला दम देत असेल तर आपण गप्प बसून चालणार नाही. आमदार तमिळ सेल्वन असोत किंवा अण्णामलाई यांनी हे लक्षात ठेवावं की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची राहील. मराठी माणूस शांत आहे, तो लाचार नाही. तुम्हाला काय वाटतं? आपल्या या गप्प बसलेल्या लोकप्रतिनिधींना आपण जाब विचारायला नको का? तुमच्या प्रक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ आहे आपल्या अस्तित्वाचा. जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचेल आणि मराठी भयापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. चल तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.